डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला विचारांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी गृहप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण निमंत्रित असलेल्या सर्व पाहुण्यांचं, सगळे सोयऱ्यांचं, नातेवाईकांचं या गोतर्णे परिवाराकडून हार्दिक स्वागत आणि आपला सविनय जय भीम. आज या ठिकाणी गृहप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं आपण सुरुवात कार्यक्रमाचं दीप धूप आणि प्रतिमा पूजनाने करणार आहोत. तर तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी काशीनाथजी गोतर्णे मी आपणास विनंती करतो की आपण तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचे आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे डॉक्टर चंद्रमणी मोहिते सर, मी आपल्यास विनंती करतो की एक गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी उपस्थित असणारे अभंग परिवार, मुकुंदजी वडांगे, आपणही या ठिकाणी या कार्यक्रमाचं वातावरण सुगंधमय होण्यासाठी या ठिकाणी धूप प्रज्वलित करण्यासाठी नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शस्त्रधरिता करी कापला हरी उरी रुद्र रूपा. मुक्तिपथ कोणता चिन्ह स्मृती जाळीता, उजाळीला गतिका मार्ग साज. राष्ट्रघटनाकृती शोभते भारती, महामानव बोलती सार्थ संज्ञा. शरण बुद्धासमी शरसंगासमी विभीमराजा. इथे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिनंदन. आज गृहप्रवेशानिमित्त जमलेले सर्व अत्यष्ट हे पाहुणे, तसेच आपले गोतर्णे परिवार यांना सविनय जय भीम. आज जो गृहप्रवेश आहे ते आमचे प्रदीप गोतर्णे आणि मनीषाताई आणि त्यांची आई, ह्या तिन्ही लोकांनी जो परिश्रम करून जी वास्तू खरेदी केली, तर बाबासाहेब बोलले ते शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि शहर आणि गाव खेडी सोडा आणि शहराकडे चला. त्याप्रमाणे त्यांनी काय केलं, शिकले, सवरले, संघटित झाले आणि गाव खेडी सोडून सर्व्हिसच्या निमित्ताने का होईना पण ते शहराकडे आले. आणि शहराकडे आल्यामुळं त्यांनी ही वास्तू खरेदी केली आणि आम्हाला सर्वांना पण त्याचा तो एक फार मोठा आनंद वाटतो. एक आपला समाजाचा माणूस तर त्या परिस्थितीला तोंड देऊन आपण शहराकडे येऊन एवढी चांगली वास्तू खरेदी करतो आणि तो एक आपल्याला फार मोठा आनंद असतो. त्या आनंदामध्ये आपण सर्वांनी त्याच्यात सहभाग झाला पाहिजे, आलं लक्षात. तर याच्या पुढे त्यांचं आयुष्य खरंच भरभराटीचं हो. आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस येतात, आनंदाचे क्षण येतात. त्यातला घर घेणं हा आणि स्वतःच्या मेहनतीने घर घेणं हा फार मोठा आनंदाचा दिवस आहे असं मी समजतो. आणि माझ्या काशीद परिवाराकडून त्यांना संपूर्ण गोतर्णे परिवाराला
आजच्या दिवसात शुभेच्छा देतो आणि थांबतो. जसे तिथं जमलेले सर्व नातेवाईक, उपासक आणि उपासकांना सर्वांना माझं सप्रेम. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की माझ्या छोट्या भावाने आणि टिटोळ्यामध्ये घर घेतलं. एकदम खुशी झालेली आहे. तो त्याची इच्छा कदाचित शहरामध्ये जाऊन आपण प्रगती करावी अशीच असेल आणि खरोखर त्यांनी करून दाखवली की तो जेव्हा इकडे शहरात आला, ठाण्याला बदली झाली आणि या ठाण्या परिसरामध्ये त्यांनी अतिशय चांगली अशी वास्तू घर घेतलेलं आहे. आम्हाला सर्वांना आनंदच आहे आणि या आनंदामध्ये आम्हाला अतिशय खुशी होत आहे. प्रदीप वसंत गोतारणे आणि त्यांची सौभाग्यवती यांच्या घराच्या गृहप्रवेशाकरता आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत. तर बऱ्याच जणांनी सांगितलं की आयुष्यात प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपलं स्वतःचं घर असावं आणि स्वतःच्या घरासाठी माणूस नेहमी धडपडत असतो आणि त्याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो. प्रत्येकाचं नियोजन असं असेल की पहिले लग्न नंतर घर, किंवा काहींचं पहिले घर नंतर लग्न, किंवा काहींचं पहिले नोकरी. त्यापैकी सगळ्यात पहिले प्रदीपला नोकरी मिळाली, नंतर छोकरी मिळाली आणि आता या ठिकाणी घरही त्यांनी स्वतः प्राप्त करून घेतलेलं आहे. अशा सुंदर घराच्या उद्घाटनानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहे. मला असं वाटतं की हे घर जे आहे ते येणाऱ्या जाणाऱ्याला आनंद देऊन जाईल. प्रत्येक पाहुणा, मित्र परिवार या ठिकाणी जो येईल तो आनंदाने जाईल अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती. घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती. प्रत्येक माणसाची जोडी या ठिकाणी आनंदित यावे, नको तर नुसती नाती, असं या ठिकाणी कोणीतरी म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये राहणाऱ्याच्या नात्यामध्ये घट्टपणा येईल. आम्हाला जेव्हा जेव्हा तुम्ही या घराच्या आनंदासाठी बोलवाल त्यावेळेला आम्ही येऊ. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आम्ही थांबतो. जय भीम. आलेल्या सगळ्या सगळ्यांना जय भीम. आज आपल्या प्रदीप कुलकर्णी यांच्या घराची गृहप्रवेश आहे, वास्तू शांती आहे. खूपच आनंदाचा दिवस आहे आज. आणि तो जरी जवळ मोखडा जवळमध्ये न्याहाळामध्ये राहत होता, काही दिवस तिथे राहिला, पण म्हणतात ना सगळ्यांनी सांगितलं की खेड्याकडून शहराकडे प्रगती हवी, तर त्यांनी खरंच या टिटवाळ्यामध्ये घर घेतलं. तो खूप आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यांनी सांगितलं आनंदाची गोष्ट आहे. खूपच असं भरून आल्यासारखं होतं. आणि आज त्यांचा 8 होता. प्रदीप कुलकर्णी आणि मनीषा यांनी खूपच म्हणजे आम्हाला सरप्राईज दिलं. तिच्या मम्मीला सुद्धा माहित नव्हतं का की घर घेतलं म्हणून. तर घर घेतलं तर खूपच आनंद, अगदी म्हणजे म्हणतात ना ते गाणंच आहे, आनंद पोटात माझ्या मामीना, तशी गोष्ट झाली. तर हे जरी तुम्ही घर घेतलं असेल पण ही सगळी पुण्याई आई वडिलांची, काका काकू, तुमचे आजी आजोबा सगळ्यांचे आहे. आणि आजोबा जर असते, आजी आजोबा ते काय म्हटले असते की माझ्या बाळादादानी आज 14व्या माळ्यावर घर घेतलं, तर बघता बघता डोक्यातली टोपी पडते, असं जुनं वाक्य माणसांचं होतं. तर खरंच अगदी खूप म्हणजे अभिमानास्पद आहे. खूप खूप आमच्या केदार परिवाराकडून बाळादादा, मनीषा, काशनाथ कुलकर्णी, वनिता कुलकर्णी, सुनीता कुलकर्णी, बंडू दादा, सारिका सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि एवढं बोलून तो शब्द संपवतो. सर्वांना शुभेच्छा. आज खूप आनंदाचा, उत्साहाचा आणि एकदम असं भरून येणारा दिवस म्हणजे आमच्या दादाच्या घराची आज घरभरणी. गेल्या कित्येक वर्षापासून आमचं चाललं होतं बाबा घराचं स्वप्न एक असतंय, ते स्वप्न पूर्ण होईल, आज होईल उद्या होईल करता करता शेवटी अखेर एक सुंदर असं वास्तू त्यांनी आज घेतलेली आहे. मगाशीच आमचे भाऊजी म्हटले की घर पाहावं बांधून, लग्न पाहावं करून. तर म्हणजे घर पाहावं बांधून किंवा घेऊन, हे दोन्हीपेक्षा म्हणजे ते किती कठीण जातं. कारण मला काही वर्षांआधी मी पण देखील त्याच्यातनं असं त्याच्यामधनं मी गेलेलो आहे. मी एकदा घर करून बांधून बघितलंय. आता लग्न अरे मला ते नव्हतं म्हणायचं, मला घर
बांधताना किती प्रॉब्लेम्स येतात आणि आता आई बापाला जागा केला हे माझ्याकडे दोन होते माझे. तर मी त्याला ह्या वास्तुशांतीनिमित्त म्हणजे पूर्ण आपल्या कोतरणे फॅमिलीला म्हणा तर मी आमच्या केदार परिवारातर्फे मी खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जन्मदिन संदेश देणारे महाकारुण्य तथा भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला ज्यावेळेस आमंत्रण आले व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमंत्रण आले त्यावेळेस आमच्या घरामध्ये अशी चर्चा झाली का आमच्या बाळादादाने घर घेतले. सगळ्यांची इतकं म्हणजे असा आनंद निर्माण झाला का बाबा आपल्या कोणीतरी नातेवाईकांनी मोठं इथे आपला गाव सोडून बाहेर शहराकडे वाटचाल करून स्थायिक होऊन तिथे मोठं घर घेते. मोठी आनंदाची बातमी आहे. असंच आम्हाला अपेक्षा राहील. आम्हाला सर्वांना आमंत्रण करून दिले. आमची सर्वांची अपेक्षा होती आम्ही सरळ येऊ पण काही कारणास्तव आलो नाही तर नक्कीच आम्ही नंतर केव्हा तरी पुन्हा येऊ. वेलकम हो असेच अशी मी सदैव प्रार्थना करतो की यापुढे सर्व आयुष्य तुमचं सुख समृद्धीचं भरभराटीत यावं अशीच बुद्धचरणी प्रार्थना करतो. जय भीम. त्या घरासाठी माझ्या भडांगे कुटुंबियाकडनं आणि आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना सुख समाधानाचे जीवन जावं आणि त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आमचे प्रदीप दादा आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन. त्यांच्या या नवीन वास्तूमध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदो आयुष्यभर ते सुखी राहोत हीच आमची जाधव परिवाराकडनं शुभेच्छा. दादांना मनापासून हार्दिक अभिनंदन. नमस्कार. PWD ठाणा वडाळा तर्फे खूप खूप शुभेच्छा. असेच पुढे वहिनी आई आहेत त्यांच्या प्रगती करू. आमचे हे कॉन्ट्रॅक्टर मित्र सगळ्यांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल सर्व PWD तर्फे त्यांच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. कोणी वेळात राहतो तसा माणूस हा घरात राहतो आणि त्याला घर हे आवश्यक आहे. या ठिकाणी घर बांधताना किती अडचणी येतात. आपण ग्रामीण भागात जर काम केलं तर चूक आहे, चुकासाठी वासा आहे, कारवी आहेत, तूड आहे, अनेक अडचण. शहरात आल्यानंतर त्या समस्या परत बदलतात. अशा प्रकारच्या समस्यांना तोंड देत या ठिकाणी प्रदीप कोतरणे यांनी या ठिकाणी असं टुमदार असं या ठिकाणी स्वतःचं घर घेतलेलं आहे. त्यांना जी साथ देणारी त्यांच्या अर्धांगिनी आहे मनीषा त्यांनी त्याला साथ दिलेली आहे आणि ज्यावेळेस स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन काम करतात त्यावेळेस नक्कीच यशस्वी रथ हा पुढे जात असतो. आणि त्यांना खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे साथ देणार त्यांची आई ललिता कोतरणे या सोबत आहेत आणि त्यांचा कोतरणे परिवार आपण सगळं नातेवाईक मंडळी आहोत. यापुढे या ठिकाणी तुम्हाला या घरामध्ये सुख शांती दीर्घ आयुष्य ऐश्वर्य लाभावं अशी या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांसाठी प्रार्थना करतो. आणि तुम्ही आतापर्यंत जी जोपासलेली नाती आहेत आतापर्यंत तुमच्या असणारं प्रेम आहे ठेवा आहे या घरातही तुम्हाला तो मिळावा. यापासूनही तुमची या खिडकीत नजारा पाहिला तर समोर एक छान नदी दिसते, पुढं हिरवगार दिसतं, पुढं मोठं ब्रिज दिसतात, बाजूला रेल्वे जाते आणि अनेक प्रकारचे म्हणजे इथं पाहिल्यानंतर बिल्डिंग आहेत, छोटी घरं आहेत, मोठी घरं आहेत, निसर्गरम्य आहे, नदी आहे, पाणी आहे, रेल्वे स्टेशन आहे, अनेक म्हणजे या खिडकीतून समृद्धी दिसते. तसं तुमचंही या ठिकाणी समृद्धी व्हावी असे मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी कार्यक्रम आपण हा शुभेच्छांचा या थांबून ओ तुम्हें जय मंगलम नाते में शरणं आय संगो में शरणं एतेन सज वचन ओ तुम्हें जय मंगलम साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. तदेव सर्वांचे